गणपत भिसे साहेबांचा, गणपत भिसे साहेबांचा. आपण सर्वांनी मला वर घातलंय आणि उंची वाढवली. असं वर 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 सारे मला वर पाठवण्याची व्यवस्था. आपण सर्व जर तसा प्लॅन करत असाल तर मातंगाच्या आणि अनुसूचित जातीच्या अबकडण आरतीसाठी अरे एकदाच काय हा गणपती 1000 वेळा दोस्तो. आता कैलास भाऊनं वगैरे सांगितलं की गोखले साहेबांची कर्मभूमी आहे. गोखले साहेबांचं कार्य इथं उगवलेलं आहे, फुललेलं आहे. गोखले साहेबांना उभी हयात आरक्षण म्हणून गोखले साहेबांना प्राण घातलेला. बरेच आपले काही अर्धे गावळे ज्याला अक्कल नाही असे बरेच लोक या ठिकाणी बोलतात किंवा गोखले साहेबांना आंदोलन केलं, गोखले साहेबांना आरक्षण मागितलं आणि मिळालं म्हणजे जमलं नाही की काय. म्हणजे असं अनेक अर्ध्या गावल्या लोकांचा समाज आहे. त्या सगळ्या 300 लोकांना माझं सांगणं आहे, अरे गोखले साहेबांना भांडून संघर्ष करून ज्या ठिकाणी क्रांतीवीर लहुजी साहेबांची निर्मिती केलेली आहे ते आपण सर्व जाणता. आणि आयोगाचा अहवाल हा 1998 साली दाखल झालेला. तुम्हाला सगळ्याला माहित आहे कोणत्या साली दाखल झालेला आहे. 1998 साली आयोगाचा अहवाल शासनाकडे दाखल झालेला. त्या अहवालामधली पहिली शिफारस ही आरक्षणाची पहिली शिफारस तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे ह्या सगळ्या गोष्टीवर विचार करत असताना की माताई समाजाला आरक्षण द्यायचं, कसं द्यायचं, काय द्यायचं यावर सरकारची चर्चा चालू असताना 2000 साली आंध्र सरकारचा निर्णय आलेला. 2000 साली आंध्र प्रदेशमध्ये अबकडचं वर्गीकरण झालेलं आहे. तिथल्या मालाला वेगळं भेटलेलं आहे, मादिकाला भेटलेलं वेगळं, तिथे जेवढे काही बोलिया बाकीचे जे होते सगळ्यांना मिळाले. असाच विचार महाराष्ट्र शासनाचा सुद्धा सुरू असताना 2004 साली त्या 2000च्या आंध्र प्रदेशच्या कायद्याला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज झालं आणि 2004 साली आंध्र प्रदेश सरकारने जो काही निर्णय घेतलेला होता अबकडं आरक्षण वर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टानं रद्दबातल केल्यामुळं तुम्हाला मला कुणालाही त्या आरक्षणाचा लाभ. जर सुप्रीम कोर्टामध्ये 2004चा निकाल आपल्या बाजूला लागला असता तर कदाचित 1998 साली गोखले साहेबांना जो काय आयोग सादर केलेला होता त्या आयोगाच्या पहिल्या शिफारशीनुसार आम्हा सर्वांच्या मुलाबाळांना त्या आरक्षणाचा लाभ मिळाला. सुप्रीम कोर्टानं रद्द केलेल्या या गोखले साहेबांचा काय संबंध आहे, काय गोखले साहेब. आणि म्हणून 2004 पासून गोखले साहेबांचं विष्णुभाऊ म्हणतात, वाडेकर साहेब म्हणतात, कैलास भाऊ म्हणतात, खुशराव म्हणतात, परंतु आपल्याला यश 19 वर्षाच्या नंतर आता 2020 साली त्याच सुप्रीम कोर्टामध्ये चेब्रालू प्रसाद राव हे सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आलेलं आहे 27 ऑगस्ट 2020 ला आणि दुसरं जजमेंट आलेलं आहे 22 एप्रिल 2020 ला. 22 एप्रिलच्या जजमेंटचं नाव आहे देवेंद्र सिंग विरुद्ध पंजाब. हे दोन्ही जजमेंट काय सांगतात की 2004 साली जो काही सुप्रीम कोर्टानं दिलेलं जजमेंट हे न्यायसंगत म्हणजे हे चुकीचं आहे. या लोकांना वर्गीकरण करणं अत्यंत गरजेचं आहे. या लोकांमध्ये अनुसूचित जातीच्या त्या यादीमध्ये जोपर्यंत वर्गीकरण होत आहे, जोपर्यंत त्याचे भाग किंवा गट होत आहेत तोपर्यंत तळातील माणसाला या ठिकाणी न्याय मिळू शकतो. आणि म्हणून गोखले साहेबांचं जे स्वप्न होतं की या ठिकाणी मातंगांना आरक्षण मिळालं पाहिजे, या ठिकाणच्या माझ्या गोरगरिबात आपल्या पोटाला चिमटा देऊ, आमचा रिक्षावाला असेल, आमचा हवाला असेल, आमच्या या ठिकाणी गौंडी काम करणारा मिस्त्री असेल किंवा गौंडी मिस्त्रीच्या हाताखाली काम करणारा असा फिगारी लेबर असेल आमचा, त्याच्या लेकराला सुद्धा या ठिकाणी नोकरी मिळाली पाहिजे. परंतु
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे गोखले साहेबांच्या स्वप्नावर पाणी पडलेलं आहे. आता गोखले साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याची संधी तुम्हाला मला 2020च्या जजमेंटमुळे चालू आहे. आता आपल्यासोबत सुप्रीम कोर्टाचे 2 जजमेंट आहेत. जयब्रालू लीला प्रसाद राव आणि देवेंदर सिंग विरुद्ध पंजाब हे 2 जजमेंट सुप्रीम कोर्टाच्या आपल्या बाजूला आहेत. तिसरा एक निर्णय आलेला आहे कर्नाटक सरकारचा 27 मार्च 2023चा. 27 मार्चला कर्नाटक सरकारच्या सामाजिक न्याय विभागानं वर्गीकरण केलेलं आहे. अवाल्याला 6% दिलेला आहे, ब वाल्याला 5.5% दिलेला आहे, क वाल्याला 4.5% दिलेला आहे आणि ड वाल्याला 1% दिलेला आहे. महाराष्ट्र सरकारला जाऊन आता आम्हाला सवाल करायचा आहे. महाराष्ट्र सरकारला आम्हाला जबाब मागायचा आहे की जर सुप्रीम कोर्ट आमच्या बाजूने आहे, सुप्रीम कोर्ट आम्हाला सांगतंय की ह्याच्यामध्ये वर्गीकरण करता येऊ शकतंय आणि वर्गीकरण केलंच पाहिजे असं सुप्रीम कोर्ट सांगतंय. काल 27 मार्चला कर्नाटकाने निर्णय घेतलेला आहे. ज्या काही तळातील जाती आहेत त्या तळातील जातीला सुद्धा या ठिकाणच्या शासकीय सेवेत संधी मिळाली पाहिजे. मग सुप्रीम कोर्टाचे 2 जजमेंट आहेत. कर्नाटक सरकारला निर्णय घेता येत आहे. तुम्हाला अडचण काय आहे हे विचारण्यासाठी दोस्त आपल्या आहे. म्हणून उद्याचं आंदोलन कुठल्या बाबतीचं नाही. बरेच या ठिकाणी आमच्या आंदोलनाला गालबोट लावण्यासाठी, आमच्या आंदोलनाला बदनाम करण्यासाठी सांगितलं जातं हे बीजेपी आरएसएसचं आहे. गणपत विषय बीजेपी आरएसएसचा आहे. या ठिकाणी जोशीलता बीजेपी आरएसएसचे आहे, मारुती वाडेकर साहेब बीजेपीचे आहेत. परंतु असं काही सत्तेमध्ये मिळत असते का? त्याला शिव्या देऊन काही मिळत असते का? म्हणजे त्यांच्या पुढं करून काही मेळावे लावून मोठे सभा लावून त्यांचे स्वागत करून त्यांना 10 क्विंटलच्या हर घालून सत्ता मिळत असते. सरकारला शिव्या देऊन वाडेकर साहेबांचं नुकसान होणार आहे का फायदा होणार आहे? पण तरीही बदनाम केलं जातं. आज सर्व पक्षाचे, काँग्रेसचे, राष्ट्रवादीचे, शिवसेनेचे, भाजपचे सर्व मानपुढारी आंदोलनामध्ये उतरलेले आहेत. या माध्यमाच्या आणि म्हणून उद्या जे काय आझाद मैदानावर जाऊन आम्हाला जी दौंडी द्यायची ती दौंडी तुमच्या माझ्या मुलाबाळाच्या भवितव्यासाठी दौंडी आहे. त्याचबरोबर गोखले साहेबांच्या उर्वरित स्वप्नासाठी, गोखले साहेबांनी जे काही समाजाचं स्वप्न पाहिलेलं होतं त्या स्वप्नाच्या परिपूर्तीसाठी ती दौंडी आहे दोस्तांनो. आणि ही दौंडी म्हणजे पोतराजाच्या पुढे वाजणारी हलकी नाही. फकीराच्या त्याच्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी बेडसगावचा खजिना आणि बाळवाडीचं धान्याचं सरकारी पोखर लुटायला गेला होता की माझा उपाशी समाज इथं अन्न करून म्हणतोय आणि इथं जर अन्न सडत असेल तर ते अन्न मी माझ्या समाजाला पुरवलं पाहिजे. म्हणून फकीरा त्या ठिकाणी माळवाडीला दौंडी देऊन संघर्ष करून फकीरानं तो माळवाडीचा मठ आणि त्या ठिकाणचा बेडसगावचा खजिना मागायच्या समोर